धन्य तुळशीचा महिमा नाही अनिक उपमा। प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ। नाम वदता हे तुळसी इच्छिले पुरवी मानसी। प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ। तुळशी नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद। प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांजिया। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। धन्य तुळशीचा महिमा नाही अनिक उपमा। प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ। सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असून तुळशी महात्म्य या प्रकरणामध्ये आहे। यामध्ये एकनाथ महाराज तुळशीचा महिमा वर्णन करत असतात। महिमा वर्णन करत असताना 4 गोष्टींची महत्त्वाची गरज आहे। एक, वर्णन करणारा अधिकारी असावा। दुसरा असा आहे की त्या वस्तूमध्ये काही अनन्यसाधारण महत्त्व असावं। तिसरी गोष्ट अशी की ती वस्तू सगळ्यांना सुलभ असावी। आणि चौथी गोष्ट अशी की ती वस्तू सगळ्यांकरता फलदायी असावी, तर त्या वर्णनाला काही किंमत असते। विठ्ठला पैकी पहिली गोष्ट ज्यांनी तुळशीचा महिमा वर्णन केला ते एकनाथ महाराज फार मोठे अधिकारी होते। भानुदास महाराजांच्या कुळात साक्षात महाविष्णूचा अवतार म्हणजे एकनाथ महाराज। भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार। ज्या भानुदास महाराजांनी आनागुंदीच्या राजाकडून भगवंताला परत आणलं त्यांच्या पवित्र कुळामध्ये नाथबाबा जन्माला आले। एवढंच नाही तर नाथबाबांच्या घरी भगवंतानं 36 वर्ष काम केलेलं आहे। महिपती बाबा त्याचं वर्णन करताना सांगतायत, पहिली 12 वर्ष विठ्ठल हे नाव धारण करून नाथबाबांच्या कीर्तनामध्ये पाठीमागं ध्रुपद धरण्याचं काम केलं। ज्याचे यश गाईजे कीर्तनी तो स्वये आपण चक्रपाणी। श्रीनाथांचे द्रुपद धरोनी साहित्या लागोनी उभा राहे। दुसरी 12 वर्ष खंड्या हे नाव धारण श्रीखंड्या हे नाव धारण करून कावडीनं पाणी भरलं आणि गंध उगाळून देणं वगैरे काम केलेलं आहे। तिसरी 12 वर्ष केशव हे नाव धारण केलेलं आहे आणि नाथबाबांच्या घरी भागवत श्रवणाचं काम केलं। अशी 36 वर्ष नाथबाबांच्या घरी साक्षात भगवंतानं कामं केली। अधिक त्यांचं श्रेष्ठत्व एक की एकदा जनार्दन स्वामींनी त्यांना हिशोब तपासण्याचं काम दिलेलं आहे। त्या हिशोबामध्ये 1 पैशाची चूक सापडत नव्हती। ती चूक सापडण्याकरता नाथबाबा रात्रभर जागत राहिले। त्यावेळेला जनार्दन स्वामी त्यांच्या खोलीमध्ये येऊन पाहतायत तर नाथबाबा जागे, हिशोब तपासण्यामध्ये गुंग आहेत। नाथांना कसलंच भान नाही, डोळ्यासमोर फक्त त्यांना आकडे दिसत होते आणि तेवढ्यामध्ये त्यांना 1 पैशाची चूक सापडल्यानंतर एवढा आनंद वाटला की आनंदानं त्यांनी टाळ्या वाजवल्या। तसं जनार्दन स्वामींनी विचारलं, नाथा एवढा कसला आनंद झालेला आहे, आम्हाला सांगणार नाही का? नाथबाबांनी सगळा वृत्तांत सांगितला आणि जनार्दन स्वामीला म्हटलं, महाराज 1 पैची चूक सापडत नव्हती, ती सापडली म्हणून आनंद वाटला। त्यावेळेला जनार्दन स्वामींना गहिवरून आलं आणि नाथांना असं हृदयाशी धरून जनार्दन स्वामी म्हणतात, नाथा ज्याला आपल्या जीवनामध्ये 1 पैशाची चूक सहन होत नाही त्याचं जीवन किती निष्कलंक असलं पाहिजे। विठ्ठला आणखी एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे की दासोपंत हे दत्तोपासक होते, दत्तात्रयांची उपासना करणारे। त्यांनी गीतेवर 1,00,000 ओव्या लिहिल्या। त्या ग्रंथाला गीतार्णव असं म्हटलं जातं। त्यांना अभिमान उत्पन्न झाला।
आणि अभिमान उत्पन्न झाल्यानंतर नाथांनी त्यांना पैठणला जनार्दन स्वामीच्या पुण्यतिथीला बोलवलं. ज्यावेळेला दासोपंत पैठणला आले आंबेजोगाईवरून, त्यावेळेला तिथं आल्यानंतर त्यांनी पाहिलं की नाथबाबांच्या दरवाजावर साक्षात दत्तात्रय हातामध्ये त्रिशूळ घेऊन द्वारपाळाचं काम करत आहेत. हाती त्रिशूळ लखलखीत द्वार संरक्षित नाथांचे. आणि म्हणून या सगळ्या उदाहरणावरून नाथबाबांचा अधिकार केवढा मोठा होता हे लक्षात येईल. दुसरी गोष्ट अशी की एखाद्या व्यक्तीचं अवास्तव वर्णन कधी कधी केलं जातं. त्यांची अज्ञानी शिष्य मंडळी असली अथवा नवीनच परमार्थाला लागलेली मंडळी असली म्हणजे मग त्या व्यक्तीचं अवास्तव वर्णन करतात. ते 99.99% खरं नसतं. आहे गुरुवरे मामासाहेब दांडेकर म्हणायचे की सासू आपल्या जावयाचं वर्णन करते पण ते कधी खरं मानू नये, कारण तिला त्यातलं काही ज्ञान नसतं. एकदा मामांनी उदाहरण सांगितलं की एक सासूबाई आपल्या जावयाचं वर्णन करायची की माझा जावई इतका फाडफाड इंग्लिश बोलतो. तेव्हा शेजारच्या बाईने विचारलं, इंग्लिश बोलतो म्हणजे काय, काय बोलतात एवढं? तेव्हा तिनं सांगितलं की त्यांचे साहेब जर त्यांना डॉंकी म्हटले तर हे यस म्हणतात, विठ्ठला विठ्ठला. तात्पर्य वर्णन करणाऱ्या व्यक्ती ज्यांना पंचमवेद म्हणतात असे तुकोबाराय, तेही नाथबाबांचं वर्णन करतायत. असे नाथबाबा अधिकार संपन्न. त्या नाथबाबांनी या अभंगामध्ये तुळशीचा महिमा वर्णन केला. प्रथम ही तुळस कोण, ती कुठून आलेली आहे, तिचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय स्थान आहे, तिच्यापासून काय फळ आपल्याला प्राप्त होतं याचा विचार करणं गरजेचं आहे. याच्याकरता पुराणामध्ये एक कथा आलेली आहे की ज्या वेळेला भगवान शंकर ध्यानाला बसलेले आहेत त्यावेळेला बाजूनं इंद्र चाललेला. इंद्रानं भगवान शंकरांना काहीतरी प्रश्न विचारला, परंतु ते ध्यानात असल्यामुळं त्यांनी काही उत्तर दिलं नाही. इंद्राला राग आला की मी देवादिदेवांचा राजा असताना माझ्याशी बोलत नाही म्हणजे काय. म्हणून इंद्रानं भगवान शंकरांच्या जटेवर खड्ग मारलं. त्यावेळेला त्या जटेमधून जाळ निर्माण झाला आणि त्या जाळामधून एक बालक जन्माला आलं, त्याचं नाव जालंधर. हा जालंधर मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न झालं. त्याच्या पत्नीचं नाव आहे रुंदा. ती महान पतिव्रता होती. आणि तुकोबाराय म्हणतात जी पतिव्रता असते तिची देवावर सुद्धा सत्ता असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर सुद्धा तिचा अधिकार असतो. म्हणून रुंदा ज्या वेळेला ध्यानाला बसलेली असायची त्यावेळेला जालंधरला कोणतं शस्त्र लागत नव्हतं. त्यामुळं तो उन्मत्त बनला. त्यानं पाताळ लोक जिंकला, पृथ्वी जिंकली आणि स्वर्गावर स्वारी केल्यानंतर सगळे देव घाबरले. त्यावेळेला भगवान विष्णूनं जालंधरचं रूप घेतलं आणि तो रुंदेच्या घरी आला. रुंदेला हाक मारली की रुंदा मी आलेलो आहे विजय प्राप्त करून, मला ओवाळण्याकरता उठ. रुंदा ज्यावेळेला ध्यान सोडून उठली त्यावेळेला नेमकं युद्धभूमीवर भगवान शंकरानं त्रिशूळानं जालंधरचा वध केला. आपल्या पतीचा वध झालेला आहे, आपल्याला फसवलंय, कपटानं आपल्या पतीला मारलं हे जेव्हा रुंदेच्या लक्षात आलं तेव्हा त्या रुंदेनं आपल्या पतीच्या प्रेतावर स्वतःला जाळून घेतलं, म्हणजे ती सती गेली. आणि त्या राखेमधून जे रोपटं जन्माला आलं ते रोपटं म्हणजेच तुळस. याचा अर्थच असा की ही जी तुळस आहे ती कुठून आली असं जर नाथबाबा सांगत असेल तर ती वैकुंठावरून आलेली आहे. वैकुंठाहूनी आली धन्य तुळशी माऊली. ही तुळशी वैकुंठावरून आलेली. नाथांनी तिला माऊली शब्दाने गौरवलेलं आहे. याचं कारण सर्व देवता तिला वंदन करतात. वंदिती जया हरिहर
सर्व करीती नमस्कार. वृंदा महान पतिव्रता होती आणि पतिव्रतेची खून म्हणून भगवंतानं तुळस गळ्यामध्ये धारण केली. वृंदा तुळशी रूपानं आली म्हणून तिला वृंदावन म्हणतात आणि ही तुळस भगवान आपल्या गळ्यामध्ये धारण करतात असं तुकोबाराय तुळसी हार गळा काचे पीतांबर, तुळसी हार गळा काचे पीतांबर, तुळसी हार गळा काचे पीतांबर, तुळसी हार गळा काचे पीतांबर. आवड निरंतर हेची ढाल, आवड निरंतर हेची ढाल, आवड निरंतर हेची ढाल, आवड निरंतर हेची ढाल. तुळसी हार गळा काचे पीतांबर, तुळसी हार गळा काचे पीतांबर. तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. या संबंधानं पुराणामध्ये एक कथा आलेली आहे की एकदा सत्यभामेला असं वाटलं ज्याच्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावेत असा लावण्य सुंदर भगवान श्रीकृष्ण मला जन्मोजन्मी पती रूपानं मिळावा. हा विचार तिच्या मनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी देवर्षी नारदजी आलेले. त्या नारदांना त्यांनी पूजा करून विचारलं, नारदजी मजमनी ऐसा भाऊ, जन्मोजन्मी कृष्ण रावो, पावावया सुगम उपावो, व्रते तपे की दाने. नारद महर्षी, जन्मोजन्मी श्रीकृष्ण पतिरूपानं मला प्राप्त व्हावा याकरता सुलभ उपाय कोणता? व्रत करावं, तप करावं अथवा दानधर्म करायला पाहिजे? हे ज्यावेळेला विचारलं तेव्हा नारदांच्या लक्षामध्ये सत्यभामेचा गर्व आला. नारदांनी सत्यभामेला सांगितलं, जरी हा कृष्ण दानासी देसी तरी जन्मोजन्मी पावसी, हे जरी मानेल मानसी तरी कृष्ण दानासी तू देई. हे सत्यभामा, जर तुला जन्मोजन्मी कृष्ण पतिरूपानं पाहिजे असेल तर त्याचं दान कर. त्यावेळेला तिनं विचारलं की कुणाला दान करू? नारदांनी सांगितलं, मला दान कर, मी घ्यायला तयार आहे. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. देवाला थोडाही अहंकार सहन होत नाही. आणि ज्यावेळेला भगवंताचं दान झालं आणि भगवंताला घेऊन नारदजी निघाले त्यावेळेला सगळ्या राण्या रडायला लागल्या. सत्यभामेनं उपाय विचारला की नारदजी, देवाला ठेवून काय देता येईल? नारदानं सांगितलं, देवाच्या वजना इतकं सोनं देत असाल तर मी देवाला या ठिकाणी ठेवून निघून जाईल. सत्यभामेला अहंकार होता की माझ्याजवळ एवढं सोनं आहे की मी सहज देवाच्या वजना इतकं सोनं देऊ शकेल. परंतु देवाला अहंकार सहन होत नसल्यामुळं वजन सुरू झालेलं आहे. सत्यभामेच्या जवळचं तर सोनं संपलं, परंतु राजवाड्यातलं सगळं सोनं संपलं. घातले द्वारकेचे भांडार, कुमरा कुमरीचे अलंकार, सकळ सुनांचे शृंगार तुझभार तरी नव्हेची. एवढं सगळं सोनं दिलं तरी सुद्धा भगवंताची तुलना होईना. म्हणून सगळेजण रुक्मिणी आईसाहेबांना शरण गेलेले आहे की आईसाहेब तुम्ही स्वस्त का बसलेला आहात? रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. तुळसी पत्र पारडी ठेवीता, तुळसी पत्र पारडी ठेवीता, माधव झाला बरोबरीता, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला, उठा की चला. सगळ्यांनी रुक्मिणीची प्रार्थना केल्यानंतर रुक्मिणीनं भक्तिभावानं तुळशी प्रदक्षिणा केली. तुळशीचं एकच पान घेतलं, मग जावो निरुंदावना, केली तुळशीसी प्रदक्षिणा. पक्वदळ घेतले जाना, अपक्व तुका पैनये,
भीमकी भावार्थाची देख, तुळशी दळ एकले एक, देवा समान झाले तूक, पडिले ठक सुरनरा. तुळशीचं एकच पान टाकल्याबरोबर देवाचे पारडे वर झाले, म्हणून नाथबाबा म्हणतायत तुळशीचे पान, तुळशीचे पान, तुळशीचे पान, तुळशीचे पान. एक त्रैलोक्य समान, एक त्रैलोक्य समान, एक त्रैलोक्य समान, एक त्रैलोक्य समान, एक त्रैलोक्य समान. तुळशीच्या एका पानाची किंमत त्रैलोक्या समान आहे. पुरे एक तुळशी पान, नाही अनेक कारण. एक तुळशीचे पान असले तरी चालते. त्या पानामध्ये पूजा, धूप, दीप इत्यादी सर्व उपचार येत असतात. म्हणून तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतायत, भावे तुळशी दळ जोडा पाणी हात, म्हणावे पतित वेळोवेळा. देवानं स्वतः गीतेमध्ये सांगितलं, अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढंच मला अर्पण केल्यानंतर मी त्याला हजारो हातांनी द्यायला तयार आहे. देवतुष्टे एक पाणी, सहस्र पाणी देतसू. म्हणून नामदेवराय तुळशीचं वर्णन करताना म्हणतायत, तुळशीचं पान रस्त्यावर पडलेले आहे, ते उचलून आपण मस्तकाला लावले तरी त्यांना कोटी तीर्थामध्ये स्नान केल्याचे फळ मिळते. एवढं महत्व तुळशीच्या पानाला आहे. तुळशीदळ भूमीवरी पडले, तुळशीदळ भूमीवरी पडले, तुळशीदळ भूमीवरी पडले, तुळशीदळ भूमीवरी पडले. ते जरी मस्तकी वंदिले, ते जरी मस्तकी वंदिले, ते जरी मस्तकी वंदिले, ते जरी मस्तकी वंदिले. कोटी तीर्थस्नान केले एवढे फळ नामा म्हणे, कोटी तीर्थस्नान केले एवढे फळ नामा म्हणे. तुळशी वंदावी माऊली, तुळशी वंदावी माऊली, तुळशी वंदावी माऊली, तुळशी वंदावी माऊली. तुळशी दळ भूमीवरी पडले, ते जरी मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे. याचा अर्थच असा की तुळशीच्या एका पानाला किती महत्व आहे. जेवढे महत्व तुळशीच्या पानाला आहे त्यापेक्षाही अधिक महत्व तुळशीच्या रोपाला आहे. नाथ महाराज सांगतायत, तुळशीचे रोप लाविल जो आणूनी, तया चक्रपाणी न विसंबे. सध्या सरकार वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहे, पण तुळशीचं रोप कुणी मंत्री लावित नाही. परंतु जो तुळशीचं रोप आणून लावील त्याला भगवान क्षणभरही विसरत नाही. याचं कारण, जिथं तुळस असते तिथं भगवान उभे असतात. एका जनार्दनी शरण, तुळशी पाशी नारायण. नामदेवराय सुद्धा म्हणतात, जे तुळशीच्या झाडाला पाणी घालतात त्यांना ब्रह्मसुखाची प्राप्ती होते, कारण भगवान तुळशीजवळ उभे असतात. जे जे तुळशी घालिती उदक, ते नर पावती ब्रह्मसुख. नामा म्हणे पंढरी नायक, तुळशी जवळी उभासे. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, मनुष्य स्वार्थी आहे. मनुष्य स्वार्थाकरता द्राक्षाच्या झाडाला सुद्धा दूध घालतो, पण तुळशीच्या झाडाला दुरून सुद्धा पाण्याचा शिंतोडा घालीत नाही. तुळशीची या झाडा दुरोनी न धापे शिंतोडा, द्राक्षाची या बुडा दूधची घाली. म्हणून नामदेवराय सांगतायत की जो तुळशीला पाणी घालतो त्याचे महादोष जरी असले तरी ते हरून जात असतात, आणि त्याचं जन्ममरण चुकलं जातं. एवढं महत्व तुळशीच्या झाडाला पाणी घालण्यात आहे. तुळशी रोपा घाली उदक, त्याचे हरती महादोष, ब्रह्मादिका नकळे निशेष, जन्म मरण नाही त्या. तुळशी रोपा घाली उदक, त्याचे हरती महादोष, ब्रह्मादिका नकळे निशेष, जन्म मरण नाही त्या. जो तुळशीच्या रोपाला पाणी घालतो त्याचे महादोष नाहीसे होत असतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सकाळी नित्यनेम म्हणजे देवपूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी घालण्याची पद्धती आहे.
म्हणून तुळशी रोपाचा किंवा तुळशीच्या पानाचा विचार पाहिला, आता तुळशी वृंदावनाचा विचार आपल्याला पाहायचा आहे. तुळशी रामायणामध्ये वर्णन आलेले आहे की हनुमंतराय सीतामाईंचा शोध करण्याकरता लंकेमध्ये पदार्पण करतायत. अनेक प्रकारची घरं पाहत चाललेत, कारण लंकेमध्ये सोनं भरपूर असल्यामुळं प्रत्येक घराला वरती कळस बसवलेला आहे. आणि कळस बसवलेला असल्यामुळं सामान्य माणसाला पाहताना एखाद्या मंदिराप्रमाणे दिसायचं. परंतु हनुमंतरायांनी विचार केला की जरी कळस असला तरी ही मंदिरं नाही, कारण ही रावणाची लंका आहे. म्हणून अशा पद्धतीनं पाहत पाहत चालले असताना एक अतिशय सुंदर असा महाल त्यांनी पाहिला. भवन एक पुनी दीक सुहावा, हरी मंदिरतः भिन्न बनावा. एक सुंदर महाल हनुमंतरायांनी पाहिला. रावणाच्या लंकेमध्ये हरी मंदिर पाहिल्यानंतर तुळशीदासजी वर्णन करतायत, रामायुध अंकित गृह शोभा बरणी न जाई, नव तुलसी का ब्रंदतः देखी हरशी कपिराई. तुळशी वृंदावन पाहिल्यानंतर कपिराई म्हणजे हनुमंतराय आनंदित पावलेले आहेत. कारण एक की रावणाच्या लंकेमध्ये तुळशीचं वृंदावन आहे, म्हणजे नक्की या ठिकाणी कोणीतरी सज्जन राहत असला पाहिजे. कहा इया कहा सज्जन कर वासा. हनुमानजी विचार करतात, लंका राक्षसांचं निवासस्थान आहे, असा असताना सज्जनांचा निवास कसा. रामायणानं आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये दाखवून दिलं की सज्जनाच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन असतं. विठ्ठला विठ्ठला अयोध्या देवाची जन्मभूमी, परंतु तेथेही म्हणजे मंथरासारखे दुष्ट होते. लंका ही राक्षसांची भूमी, पण तेथेही बिभीषणासारखे सज्जन होते. पण जनकपुरी सर्व सज्जनच होते. म्हणून रामायणामध्ये तुळशी वृंदावनाचा विचार आलेला आहे. त्याही पुढे एका ठिकाणी नामदेवराय सांगतायत की अशा तुळशी वृंदावनाचं जो नित्य नियमानं दर्शन घेतो ना, त्याला वैकुंठामध्ये राहायला मिळतं. हे जर कुणी खोटं बोलत असेल तर त्याला देवाची शपथ आहे. तुळसी वृंदावन दर्शन त्यासी वैकुंठी गमन, लटके म्हणे कोण त्यासी आन केशवाची. तुळसी वृंदावन त्यासी वैकुंठी गमन, लटके म्हणे कोण त्यासी आन केशवाची. तुळसी वृंदावन दर्शन त्यासी वैकुंठी गमन, लटके मने कोण त्यासी आन केशवाची. याचं कारण जर काय असेल तर ज्याच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे त्याच्यावर भगवान प्रसन्न असतात. आणि भगवान प्रसन्न असल्यामुळं त्याच्या घरी यमाचे दूत येऊ शकत नाही. तुळशी वृंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी, ते वर्जिले यम किंकरी आज्ञा आहे म्हणोनी. शिवाय ज्याच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे भगवान त्याच्यावर प्रसन्न असतात. होयतो श्रीहरी प्रसन्न त्या. परंतु ज्याच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन नसेल ते घर न समजता स्मशान समजावं. जयाची द्वारी तुळसी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाना, नाही ते स्मशान ग्रह जाना. जयाची द्वारी तुळसी वृंदावन, नाही ते स्मशान जाणार, नाही ते स्मशान ग्रह जाणार. नाही ते स्मशान ग्रह जाना. त्याला स्मशान समजावं, घर समजू नये. माणसं धनप्राप्ती करता रात्रंदिवस अनेक प्रयत्न करत असतात, पण दारिद्र्य मात्र कुणाला नको असतं. दारिद्र्य जाऊन श्रीमंती यावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण त्याच्याकरता भागवतकारांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट माता पित्यांचे आशीर्वाद, ते जर आपल्या पाठीशी असतील तर धनाला कमतरता नाही. दुसरी गोष्ट प्रारब्ध चांगलं असेल आपलं तर धन आपोआप येत असतं. तिसरी गोष्ट आहे आपण उद्योग करावा. चौथं आहे गुरुची कृपा आणि 5वा आहे ईश कृपा. या 5 गोष्टी ज्याच्या जीवनात असतील त्याला धनप्राप्ती होते.
परंतु संत म्हणतात ज्यांच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे त्यांच्या अंगणामध्ये मी केरसुनी होऊन त्यांचं सगळं दारिद्र्य झाडून काढील. तुळशी वृंदावन जयाचे अंगणी होईल केरसुनी त्याचे घरी. मी त्याच्या घरी केरसुनी बनेल आणि त्याचं सगळं दारिद्र्य झाडून काढील. एवढं महत्त्व वृंदावनाला आहे. त्याही पुढं नामदेवराय सांगतायत की अशा तुळशी वृंदावनाला जे प्रदक्षिणा करतात ना त्यांना पुन्हा जन्ममरण येत नाही. तुळशी वृंदावना जे करती प्रदक्षिणा अंतकाळी होता स्मरणा जन्म मरण नाही नामा म्हणे. एवढं महत्व या तुळशी वृंदावनाला आहे. एवढंच नाही तर ब्रह्म म्हणजे साक्षात भगवान जर कुठं असेल तर नामा म्हणे हरी एवढे ब्रह्म वृंदावनी सापडे. म्हणून पानाचं वर्णन आपण पाहिलं, त्यानंतर रोपाचं वर्णन आपण पाहिलं, तुळशी वृंदावनाचं वर्णन आपण पाहिलेलं आहे. एवढं महत्व तुळशीला असल्यामुळं नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा. नाही आणि का उपमा, नाही आणि का उपमा, प्रातकाळी दर्शन, प्रातकाळी दर्शन. नाही आणि का उपमा, नाही आणि का उपमा, प्रातकाळी दर्शन, प्रातकाळी दर्शन. धन्य तुळशीचा महिमा नाही अनिक उपमा. नाथ महाराज म्हणतायत की तुळशीचा महिमा वर्णन करण्याकरता जगामध्ये अनेक काही उपमा नाही, एवढा महिमा अगाध आहे. तुळशी भगवंताला अतिशय प्रिय आहे. तुळशीची कीर्ती अगाध पै आहे, पंढरीसी पाहे म्हणे नामा. नामदेवराय म्हणतायत की तुळस ज्याच्या द्वारामध्ये आहे ना त्याच्या घरी साक्षात लक्ष्मी निवास करते आणि स्वतः भगवान येऊन त्या ठिकाणी क्रीडा करत असतात. तुळस आसे ज्याचे द्वारी लक्ष्मी वसे त्याचे घरी येवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी. आणि ज्याच्या घरी तुळस नसेल ते आघोर म्हणजे नरक आहे. त्या ठिकाणी यमाची आज्ञा म्हणून यमाचे किंकर राहत असतात. तुळशी विन ज्याचे घर ते तव जाणावे आगोर तेथे वसती यमकिंकर आज्ञा आहे म्हणून. अशी जी पवित्र तुळस, त्या तुळशीची माळ प्रत्येकानं आपल्या गळ्यामध्ये धारण करावी. तुळशी काष्टाची माळ गळा घालावी निर्मळ. ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून आपण स्नान केलं असताना त्याचं पाणी जरी आपल्या शरीरावरून गेलं तरी आपलं शरीर पवित्र बनलं जातं. स्वच्छ वेगळं आणि पवित्र वेगळं. अनेक प्रकारचे साबण आपण अंगाला लावले तर आपलं शरीर स्वच्छ होतं पण पवित्र नाही. संत म्हणतायत दारूचं भांडं गंगेत धुतलं तर स्वच्छ होईल पण पवित्र नाही. एवढंच नाही, सत्यनारायणाचा प्रसाद जरी बनवला तरी त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकल्याशिवाय त्याला पवित्रता नाही. काल्याचा प्रसाद जरी सेवन करायचा असला तरी त्याच्यामध्ये तुळशीचं पान आहे. ग्रहण लागलं असताना प्रत्येक पाण्यामध्ये सुद्धा आपण तुळशीची पानं टाकल्याशिवाय ते पाणी उपयोगाला आणत नाही. आणि हिंदूचा मनुष्य मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीची पानं टाकल्याशिवाय त्याला उचलता येत नाही. विठ्ठला याच्याकरता तुळशीची माळ प्रत्येकानं घालावी, एवढं महत्व आहे. प्रसंग असा एकदा घडला की शिवाजी राजांनी तुकोबरायांना नजराना पाठवला. तुकोबरायांचं दारिद्र्य महाराजांच्या लक्षात आलं. तुकोबरायांचं दारिद्र्य एवढं की आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. आणि एवढा मोठा महात्मा दरिद्री असावा हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं, शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला. तुकोबरायांनी तो नजराना परत महाराजांकडे पाठवून सांगितलं, महाराज आम्ही सुखी व्हावं याच्या करता तुम्ही हा नजराना पाठवलात ना,
मग आमचं सुख जर कशात असेल तर ते एकाच गोष्टीमध्ये. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असेल तर आपण तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, एकादशीचं व्रत करा. आम्हाला तुमच्या धनद्रव्याची गरज नाही. वारकरी संप्रदायामध्ये तुळशी माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मुलीनं आपल्या आईवडिलांचा संसार 20 वर्ष पाहिला आणि तिनं ठरवलं की यांच्यापेक्षाही मी अतिशय चांगला संसार करील, मोठा बंगला बांधील, घरामध्ये कलर टीव्ही घेईल, फ्रीज घेईल, फोन घेईल, वॉशिंग मशीन घेईल, हे सगळं घेईल आणि असा संसार करील की जगानं आश्चर्यानं पाहत राहावं. पण हे सगळं ठीक आहे कधी पतीच्या नावानं गळ्यामध्ये मंगळसूत्र घालील त्यावेळेला. जर त्याच्या नावानं मंगळसूत्र नसेल तर एवढ्या मोठ्या वैभवाला विचारतो कोण? तसं एखादा म्हणाला मी की गीता पाठ करील, सकळ संत गाथा पाठ करील, ब्रह्मसूत्र, उपनिषद, वेद तोंडपाठ करील आणि अशी कीर्तन करील की साऱ्या जगानं मंत्रमुग्ध व्हावं. हे सगळं ठीक आहे, पण कधी तर पांडुरंगाच्या नावानं गळ्यात तुळशीची माळ घालून वारकरी होईल त्यावेळेला. म्हणून संत म्हणतायत अगोदर वारकरी हो आणि मग कीर्तन कर. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, काय करावी साधने. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, काय करावी साधने. होय होय वारकरी. म्हणून वैष्णवांची बाह्य आणि अंतर अशी 2 लक्षणं सांगितलेली आहेत. बाह्य लक्षणामध्ये गळ्यात 108 मण्यांची तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदन ऊर्ध्वपुंड्र, बुक्का आणि अंगावर 12 मुद्रा, ही बाह्य लक्षणं वैष्णवांची आहेत. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे, ही बाह्य सांगितलेली आहेत. आणि आंतरलक्षणाचं वर्णन, वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती रे, म्हणून तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी. दुसरी गोष्ट अशी की भगवंताला आपली भक्ती आवडावी असं वाटत असेल तर भगवंताची आवड जशा पद्धतीनं तसं वागलं पाहिजे. देवाला जर काय आवडत असेल, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवंताला गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आवडते. म्हणून तुळशी या तुळशीचं सकाळी जर आपण दर्शन घेतलं तर त्याचा फायदा काय, नाथ बाबा दुसऱ्या चरणामध्ये सांगताय. प्रातकाळी दर्शन, प्रातकाळी दर्शन, प्रातकाळी दर्शन, प्रातकाळी दर्शन. घडता पुण्य कोटी यज्ञ, घडता पुण्य कोटी यज्ञ, घडता पुण्य कोटी यज्ञ, घडता कोटी पुण्य यज्ञ. प्रातकाळी दर्शन, प्रातकाळी दर्शन, घडता कोटी पुण्य यज्ञ, घडता कोटी पुण्य यज्ञ, घडता कोटी पुण्य
प्रातकाळी दर्शन प्रातकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ. सकाळी जर तुळशीचं दर्शन आपण घेतलं तर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य त्याला मिळत असतं. या कलियुगामध्ये यज्ञ करणं इतकं सोपं काम नाही, कारण प्रत्येक युगामध्ये एक एक साधन सांगितलेलं आहे. कृतयुगामध्ये भगवान विष्णूचं ध्यान करणं, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करणं, द्वापार युगामध्ये परिचर्या आणि कलौतद हरिकीर्तना, कलियुगामध्ये हरिकीर्तन सांगितलेलं आहे. तेव्हा यज्ञ करण्याकरता एकंदर 17 ऋत्विज असावे लागतात. असं म्हटलेलं आहे की यज्ञ करताना त्या यज्ञकुंडामध्ये हत्तीच्या सोंड्यासारखी तुपाची धार सोडावी लागते, तेही गावठी तूप. आपल्याकडं वरण भातावर तूप घ्यायचं म्हटलं तर एवढंसं वाटीमध्ये आपण आणतो. चुकून जर त्याच्यामध्ये माशी पडली तर थेंब वाया जाऊ नये म्हणून आपण पिळून काढतो. विठ्ठला विठ्ठला तर एवढं तूप आपण यज्ञाकरता आणू कुठून? शिवाय शास्त्रामधून यज्ञाचे 28 प्रकार सांगितलेले आहेत. अश्वमेघ यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ, विश्वजित यज्ञ, राजसूय यज्ञ असे 8 प्रकार आहेत. अध्यात्मदृष्ट्या यज्ञाचे 3 प्रकार, राजस, तामस आणि सात्विक. राजस यज्ञ पांडवांनी केला, तामस यज्ञ इंद्रजितानं केला आणि सात्विक यज्ञ विश्वामित्रानं केलेला आहे. असं कोटी यज्ञ केल्याचं फळ तुळशीचं सकाळी दर्शन घेतल्यानंतर मिळतं. म्हणून नाथ महाराज म्हणतायत, उठोनिया प्रातकाळी वंदी तुळशी माऊली. सकाळी उठल्याबरोबर तुळशीचं दर्शन करा. काय फायदा त्याच्यापासून? तुळशी करिता नमस्कार उतरे पार संसार. जे तुळशीला नमस्कार करतात तो या संसार सागरामधून तरून जातो. संसार सागरातून तरून जाणं किती अवघड आहे, त्याच्याकरता संत म्हणतायत, करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. ब्रह्मदेवादिकांना सुद्धा या संसार सागरामधून पलीकडं जाता आलेले नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्या ताकदीनं प्रयत्न केला, बुडाले तयाचा मुळना मार्ग. किती जण त्याच्यात बुडाले, त्यांचा पत्ता सुद्धा लागलेला नाही. पण जे केवळ तुळशीला नमस्कार करतात ते या संसार सागरातून सहज पलीकडे जात असतात. दुसरी गोष्ट अशी की सामान्यापासून तर देवाधिकापर्यंत काळ ग्रासण्याकरता टपून बसलेला आहे. काळ प्रत्येकाची वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. ज्याप्रमाणे कंडक्टर दिवसभर पैसे गोळा करतो, पण त्याला माहिती असतं यातल्या एकाही पैवर आपला अधिकार नाही, हे डेपोत जमा करायचे. बँकेचा कॅशियर दिवसभर पैसे जमा करतो, पण त्याला माहिती आपल्याला हे बँकेतच ठेवायचे, यातल्या एकाही पैवर आपला अधिकार नाही. तसं हे जे शरीर आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते आपलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते काळाचं आहे. आणि म्हणून काळ याला नेण्याकरता वाट पाहत असतो. परंतु तो सावध आहे आणि तुम्ही आम्ही मात्र बेसावध आहोत. जे आपल्याला भाड्यानं दिलेलं आहे वापरण्याकरता ते आपण मालकीचं समजायला लागलो. आतापर्यंत अनेक जण संपले. वर्णन केलेलं आहे भावार्थ रामायणाच्या सुंदरकांडामध्ये की मार्कंडेय एवढा आयुष्यमान असणारा, पण तो सुद्धा नाश पावलेला आहे. काळाची सत्ता सगळ्या जगावर आहे. मग त्याच्यामधून ब्रह्मदेवाधिक कुणी सुटलेले नाहीत. विनोद म्हणून एक गोष्ट एका ठिकाणी अशी आली की ज्या वेळेला कानामध्ये जानवं अडकून ब्रह्मदेव संडासला निघाले, तेव्हा एकानं येऊन सांगितलं की देवा, पृथ्वीवर रावण जन्माला आलेला आहे. ब्रह्मदेवानं फक्त मान हलवली, निघून गेला. आणि संडासवरून परत आल्यानंतर दुसऱ्यानं येऊन सांगितलं की रावणाला रामानं मारलं. जे रावणाचं आयुष्य किती तर 14 चौकड्या, 4 युगाची 1 चौकडी, असं 14 चौकड्याचं रावणाचं आयुष्य ब्रह्मदेवाच्या फक्त संडासला जाऊन येण्यात संपलं. एवढं आयुष्य ब्रह्मदेवाचं, पण त्याला सुद्धा काळ नेणारा आहे. म्हणून ज्यांनी तुळशीला नमस्कार केलेला आहे, तुळशी वंदिता मस्तकी, धन्य धन्य तिही लोकी.
आणि अशा तुळशीचं नामस्मरण जो करतो त्याची सगळ्या इच्छा पूर्ण होतात. नाथबाबा तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत, नाम वदता तुळसी, 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 इच्छिले पुरवी मानसी, इच्छिले पुरवी मानसी, इच्छिले पुरवी मानसी, इच्छिले पुरवी मानसी, व्रतकाळी दर्शन, व्रतकाळी दर्शन, व्रतकाळी दर्शन, व्रतकाळी दर्शन. नाम वदता हे तुळसी, इच्छिले पुरवी मानसी. यावरून साधू संतांच्या अंतकरणामध्ये समाजाच्या उद्धाराची केवढी तळमळ होती हे लक्षात येईल की तुम्हाला तुळशीचं रोप आणून लावणं शक्य झालं नाही, त्या रोपाला पाणी घालणं शक्य झालं नाही, तुळशीचं वृंदावन तयार करणं शक्य झालं नाही, अथवा तुळशीचं दर्शन घेणं शक्य झालं नाही तरी हरकत नाही, पण तुम्ही फक्त तुळशीचं नामस्मरण करा तरी सुद्धा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत होतील. एवढं महत्त्व तुळशीच्या नामस्मरणामध्ये आहे. जो तुळशी तुळशी असं नामस्मरण करतो त्याच्यामधला काम क्रोध सगळं संपलं जातं. तुळशी तुळसी ऐसे नाम वदता हरे क्रोध काम वगैरे सगळं संपलं जातं. म्हणून या तुळशी नामाचा निजछंद नाथबाबांना लागलेला आहे. तुळशी नामाचा निजछंद एका जनार्दनी आनंद विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. धन्य तुळशीचा महिमा नाही अनिक उपमा, प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ. या पद्धतीनं तुळशीचं महात्म्य आपण पाहिलं. एखादा मनुष्य आजारी पडल्यावर त्याला तुळशीच्या पानाचा काढा पाजला जातो, कारण तुळस औषधी आहे. इतर वनस्पती रात्रीच्या वेळेला कार्बन डायऑक्साईड सोडतात, पण तुळस मात्र प्राणवायू सोडत असते. रात्री झोपताना तुळस उशाशी ठेवल्यास दम्यासारखे विकार होत नाही. एवढं महत्त्व तुळशीला आहे. देवी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की तुळशी पत्रानं जर अभिषेक केला तर पुण्यक्षेत्रातील स्नानाचं पुण्य मिळतं. हजारो अमृत घटांपेक्षा तुळशीच्या एका पानानं हरितृप्त होतो. 1000 गायी दान केल्याचं पुण्य कार्तिकात एक तुळशी पत्र वाहिल्यानं मिळत असतं. मरणाच्या वेळेला तुळशी पाण्यानं जर आपल्याला म्हणजे तुळशी पत्रानं पाणी प्राप्त झालं तर त्याला मुक्ती मिळत असते. आणि नेहमी तुळशीचं पान भक्षण करणाऱ्या माणसाला हजारो अश्वमेघ यज्ञाचं पुण्य मिळतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. धन्य तुळशीचा महिमा नाही अनिक उपमा, प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ. नाम वदता हे तुळशी इच्छिले पुरवी मानसी, तुळशी नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बोलिले पुरे वेळी बापुडे उत्तरे क्षमापराध महाराज तुम्ही. हा नाही विचारिला अधिकार म्या पुरा क्षमापराध महाराज तुम्ही. का म्हणे ज्ञानेश्वरा राघवाया